आदाब, नमस्कार, सत श्री अकाल, जय भीम मित्रांनो. मी सादिक शाह, बडनेरा मंडल न्यूज चॅनलसाठी आपले स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. आमदार रवी राणा यांना मंत्रिपद न मिळाल्याने बडनेरा अमरावती वासियांनी नाराजी व्यक्त केली. विधानसभा निवडणुकीत अमरावती जिल्ह्यातून महायुतीला भरभरून यश मिळाले. जिल्ह्यातून 7 आमदार निवडून देण्यात आमदार रवी राणा यांनी भरपूर योगदान दिले व स्वतःही निवडून आले. 2 दिवसाआधी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. त्यात रवी राणा यांना मंत्रिपद मिळेल असा विश्वास बडनेरा अमरावती वासियांना होता. परंतु रवी राणा यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने अमरावती युवा स्वाभिमानचे प्रवक्ता गणेशदास गायकवाड यांनी खंत व्यक्त करत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रवी राणा यांना मंत्रिमंडळात स्थान द्यायला पाहिजे होता, जेणेकरून जिल्ह्याचा विकास चांगल्या प्रकारे झाला असता. याआधीही अमरावती जिल्ह्यावर बाहेरचे नेते लादल्या गेले. रवी राणा हे गोरगरिबांचे जनतेच्या मदतीला धावणारे आहेत, बहुजनांचा चेहरा आहे. त्यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नागरिकांमध्ये नाराजीची लहर पसरली आहे, अशी प्रतिक्रिया देत गणेशदास गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अमरावती येथून सादिक शहाची रिपोर्ट. कॅमेरामॅन साजिद शहासह पाहत रहा बडनेरा मंडल न्यूज चॅनल. चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार, मी गणेशदास गायकवाड, राज्य प्रवक्ता युवा स्वाभिमान पार्टी. याचा 2 दिवस अगोदर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जे मंत्रिमंडळाचा विस्तार केला त्यामध्ये आमदार रविभाऊ राणा यांचा मंत्री म्हणून शपथविधी होईल अशी आम्हाला अपेक्षा होती. कारण रविभाऊ राणा यांनी अमरावती जिल्ह्यामध्ये महायुतीचे 7 आमदार त्यांनी निवडून आणले. भारतीय जनता पार्टीचे आणि आपल्या महायुतीचे त्यांनी निवडून आणले. त्यामुळे त्यांचा अधिकार होता. या अमरावती जिल्ह्याला एक गोरगरिबांचा नेता नव्हे तर दीन दलित कष्टकऱ्यांचा नेता म्हणून, बहुजनांचा बहुचर्चित चेहरा म्हणून, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजलेला चेहरा, ज्यांच्या भरोशावर आज आमचा जिल्हा हा भारतीय जनता पार्टीला यांनी आमदार निवडून दिलेत. त्या आमदार निवडून देणाऱ्या माणसापासून आम्हाला अशी अपेक्षा होती की आज कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्हाला या जिल्ह्याला पालकमंत्री लाभलेला असता, गोरगरीब जनतेची कामं झाली असते. परंतु ती कामं न होता आम्हाला तोंडाला पानं पुसलीत. मी देवेंद्र फडणवीस साहेबांना हाच माझा प्रश्न आहे. त्यांनी केलेल्या फळाचं जे यश आहे, त्यांनी केलेल्या कामाचं तुम्ही फळ अशा प्रकारे देता का? आपण विद्वान आहात, आपण त्याचा विचार करावा. कारण आतापर्यंत जिल्ह्याला मिळालेले पालकमंत्री हे उपरे मिळाले, म्हणजे दुसरे लोक आमच्यावर लादलेत आणि आमच्या जिल्ह्याचा जर मंत्री झाला असता, पालकमंत्री झाला असता तर कुटुंबातला माणूस झाला, अशा प्रकारचं वातावरण होत होतं. आज ज्याप्रमाणे लोकसभेला नवनीतताई हारल्यात तेव्हा दुःख झालं. नंतर आम्ही जेव्हा निवडून दिले पुन्हा आम्हाला आनंद झाला. आम्ही दुःख विसरून गेलो होतो. पुन्हा तुम्ही आम्हाला दुःखात टाकल्यासारखं आम्हाला वाटत आहे. आमच्या भावना एवढ्या उत्तुंग झाल्या की आम्ही करावं तर काय करावं. माझं विनंती आहे मंत्रिमंडळ आमच्या मुख्यमंत्री महोदयांना, आता जर काही उरले असतील तर त्याच्यामध्ये सुद्धा आमच्या रविभाऊ राणा यांना मंत्रिपद द्यावं आणि अमरावती जिल्ह्यात झालेला हा अन्याय दूर करावा, एवढीच मी विनंती करतो.